तर राम राम पब्लिक, आपण जाणार आहोत आज देवगडला. तुम्ही आलेले आहेत का? आलेले असाल तर कमेंट्समध्ये सांगा, नसले तरी कमेंट्समध्ये सांगा की नाही आहेत. आणि जर खूपच इच्छा होत असेल तर एकदा नक्की या. तर आमची एक शैक्षणिक सहल निघलेली होती, त्याच्यासाठी आम्ही आलो होतो देवगडला. आम्हाला आणखी खूप किल्ले फिरायचे होते आणि त्यासाठी सुरुवातीला आम्हाला जेवण करायचं होतं. त्यासाठी आम्हाला कुठेही जागा नव्हती मिळत, तरी ते दत्तांचं मंदिरसुद्धा आहे. तर सर म्हणे चला म्हणे आपण जाऊयात देवगडला. तर आम्ही आलो आहोत देवगड. तर मित्रांनो, आपण बघूयात इथे किती भारी भारी झाडं लावलेले आहेत. तुम्हाला इथलं वातावरण नक्कीच आवडेल. पूर्ण व्हिडिओ न चुकता बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. हे बघा, इतके भारी भारी झाडं आहे ना, मला खूप आवडलेलं आहे इथलं वातावरण. तुम्ही जर एकदा आलेले असाल ना तर नक्की या. आसपाससुद्धा आलेले असाल तर नक्की या, कारण की इथलं वातावरण म्हणसाल तर वा. आम्हाला आत एंट्री करायच्या आधी इतकं भारी वाटत होतं, तर आत एंट्री केल्यानंतर आम्ही इतके भारी भारी फोटो काढले, तर काय सांगू मित्रांनो. जिथे आपल्याला करमत नाही तर तिथे इथे आल्यावर खूप करमतं. आम्ही होतो बसमध्ये बसलेलो. तर आमची बस आता इथे थांबलेली आहे. हे बघा, इथे सगळे नारळाचे झाडं वगैरे. हे बघा, जास्त करून इथे शैक्षणिक सहलचे ट्रूपच येतात. आणि इकडे दत्ताचं मंदिर होतं आणि ही आमची पूर्ण गँग होती. ही माझी मैत्रीण. आणि ऊन तर माणसानंतर बाप, सकाळी सकाळी थंडी वाजत होती. सकाळी घरातून निघल्यावर आम्ही स्वेटर घालून आलेलो होतो आणि इथे आल्यावर माणसाला इतकी गरमी झाली होती तर त्यासाठी स्वेटर काढून टाकलं होतं. तर सर म्हणे चला म्हणे. मग आम्ही थोडं समोर गेलो. हे बघा, इथे खूप नारळाचे इतके भारी भारी झाडं होते. तुम्ही या एकदा, इथे खूप भारी भारी फोटो निघतात. आणि ही होती आतमध्ये जायची एंट्री करायचं ते हे होतं. आणि इथे झाडं होते. इथे पण इतके भारी भारी, हे फोटोशूटसाठी लोकेशन एक नंबर आहे मित्रांनो. इतके भारी भारी फोटो निघतात काय सांगू. मी पण इतके भारी भारी फोटो काढले इथं, तर बापरे. हे बघा, ही आमची पूर्ण गँग होती आणि आम्ही चाललो दत्ताच्या मंदिराकडं दर्शन करण्यासाठी. आणि इथे नारळाची झाडं आहेत. मॅडम म्हणे कोकण साईड आहे. मॅम पण होते आमच्या साईड. हे बघा, इथं हरण होती. हे बघा, सगळे चालले आहेत समोर. मुली खूप बडबड करतायत. हे बघा, खूप मोठं दत्ताचं मंदिर होतं आणि हे प्रवेशद्वार होतं. म्हणजे इथून एंट्री करण्याचं, आतमध्ये जायचं हे होतं रस्ता. तर चला मित्रांनो, आपण जाऊयात दर्शन करण्यासाठी. हे बघा, हे आतमध्ये दर्शन घेण्यासाठी गेलो होतो आम्ही आणि तिथं दर्शनसुद्धा घेतलं. पण तिथे फोटो काढायला चालत नाही. त्यासाठी खरंच सॉरी बरं का, मी तुम्हाला दाखवू नाही शकले ती मूर्ती दत्ताची, कारण की तिथे फोटो काढायला चालत नाही. आता आपण जाणार आहोत पाण्याकडं. तर चला मित्रांनो, हे पाण्याकडं पण इतके भारी भारी फोटो निघतात ना. मुलीत लगेच पळायला होत्या फोटो काढायला. आणि त्याच्यात इतक्या क्यूट माश्या होत्या काय सांगावं, लयच भारी भारी. आमची एक मैत्रीण पाण्यात जाता सुद्धा वाचलेली आहे, कारण की ती जात होती फोटो काढायला. हे बघा, किती भारी भारी माश्या होत्या. इतक्या क्यूट होत्या काय सांगावं, खूप. मी त्यांना एक पोळीचा तुकडा टाकला. हे बघा, किती पळताय तिकून तिकडे आणि तिकून इकडे. तुम्हाला माश्या सुद्धा क्लिअरमध्ये दिसत आहे. तर मित्रांनो, आपण आता जाणार आहोत प्रतापगडला. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.